आता मी ही जी बनावट दारू बॉर्डरवरून क्रॉस होते, गोवा बॉर्डरवरून आपल्या राज्यात येते. तुम्हाला मी तारखा सांगतो. ह्या ज्या गाड्या पकडल्या गेल्या, या कुठल्या तारखेला पकडल्या गेल्या आणि कुठे पकडल्या गेल्या. गोवा राज्यातून आलेल्या 30 जुलै 2025 अणसुरा येथे दारू जप्त, तालुका राजापूर. 16 जुलै 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 3 सप्टेंबर 2025 पन्हाळे सौंदळ इथे पकडली गेली. 2,11,00,000ची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 28 डिसेंबर 2025 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 5 डिसेंबर पकडली गेली, तालुका राजापूर. 10 मे 2025 बनावट दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 25 मे 2026 दारू पकडली गेली, तालुका राजापूर. 26 मे 2026 13 लाखांची दारू पकडली गेली, तालुका राजापूर. दहीकर आले 22 मे 2025. मी तुम्हाला जुलै पासूनच्या तारखा सांगितल्या. ह्याच्यामध्ये एक तरी कारवाई सिंधुदुर्गामध्ये झाली का? मग ती का झाली नाही? रत्नागिरीच्या एनसीबीने किंवा तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटने सातत्याने वर्ष दीड वर्षामध्ये इकडून आलेली गाडी तिकडे पकडली, इकडे का नाही पकडली? म्हणजे यांचं रॅकेट आहे. इतक्या वेळेला दारू पकडली गेली, एकदाही सिंधुदुर्गात पकडली गेली नाही मागच्या 1.5 वर्षात. ती सगळी पकडली गेली रत्नागिरीमध्ये. याचा अर्थ मी काय समजायचा? त्याच्यावर मी नंतर येईल की नेमका हप्ता किती जातो.